बंद झाला सांगितलं. $10 फी होती. मी झाडं बघितले, छोटी छोट्या झाडाला सुद्धा ते अनार आलेले आहेत आणि फळं लागलेली आहेत. म्हणजे एकदम किती बेस्ट आहे बघा. आता हे जे आहे ना, इथे तुम्ही एक नोटीस कराल म्हणजे थायलंड कंबोडियामध्ये सुद्धा की चायनीजचा इन्फ्रास्ट्रक्चरचा इन्फ्लुएन्स भरपूर आहे. काय काय लिहिलंय बघूया. गणेशा चोला एम्पायरमधले हे सगळे आहे बघा. आतमध्ये पण लिहिलं. आता ह्याला आहे ना, तुम्ही थायलंडच्या फ्लॅगवरती सुद्धा बघितलं असणार हनुमानाचं म्हणजे हे प्रतिमा. आता याच्यामध्ये आहे ना स्टोरीज वेगवेगळ्या आहेत, त्यात तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की हे आलंय कुठून. हे बघा, हे बुद्धांचेच मूर्ती दिसतात त्या पद्धतीने. पूर्ण वरचं इंटेरियर बघा सगळीकडे. म्हणजे फक्त थायलंडमध्ये ह्याला त्यांनी गोल्डन कलर दिलेला आहे. हे बघा काय स्टुडंट आलेत. हे बघा, यांना सुद्धा हनुमानच म्हटलं, गरुड हनुमान अशा पद्धतीने. तर मी इतका इतिहासाचा अभ्यासक नाही आहे आणि चुकीची माहिती सांगून अडकायचं. हा जे लिहिलेलं आहे काय तिथे सुद्धा मी तेवढं एक्सप्लेन करेन. बघा आता ह्याला घोड्याचं हे दिलेलं आहे. हे पुन्हा हनुमानाचे प्रतीक दाखवलेलं आहे सारखं, म्हणजे इथले म्हणतात ते. हे डागडुजी करणारे स्पोर्ट्स बाईक, डच बाईक. हॅलो, यस. गावात आल्यासारखं वाटतं. म्हणजे मी कॅपिटलमध्ये एका स्टेटच्या असं वाटतच नाही. पक्ष्यांचा आवाज बघा, पक्ष्यांचा आवाज. आणि सर्वात इम्पॉर्टंट काय माहिती आहे, स्मेल. जी मातीचा वास येतो ना, ते फील करतो की आपण कुठे सिटीमध्ये नाही. पेंटिंग क्लासेस चालू आहे वाटतं, स्टुडंट पेंटिंग करतात. इतक्या ट्रॅव्हलिंगमधून थायलंडपासून इथपर्यंत आहे ना, अशी कुठे केमिकल फॅक्टरीज असतात, म्हणजे धूर सोडतात आणि त्याच्याने पूर्ण प्रदूषण झालं आहे असं मला आता पूर्ण इथून ट्रॅव्हलिंगमध्ये बघायला मिळालेलं नाही आहे. हां, एक आहे, तुम्ही जसं थायलंड बॉर्डर क्रॉस करताय, कंबोडियामध्ये एंटर होत आहे, तर तुम्हाला डस्ट मिळतो आहे, पण नंतर नाही आहे. कदाचित
कन्स्ट्रक्शन पण यांच्याकडे जे चालू आहे ते प्रॉपर हे केलेलं आहे, म्हणजे काय त्याला कवर केलेलं आहे जेणेकरून वायू प्रदूषण होणार नाही. आणि हे ड्रॅगन का लायन म्हणू शकता. पाहिजे तर या भाड्याने द्यायचे. म्युझियमच्या आतमध्ये कॅफे.